तुळशी समोर या 5 चुका कधीही करू नका. प्रत्येक भक्ताने एकदा तरी हा व्हिडिओ नक्की पहा. प्रत्येकाच्या दारासमोर तुळस ही असतेच. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अनेकदा आपण श्रद्धेने तुळशीची पूजा करतो, पण नकळत अशा काही छोट्या चुका करतो ज्या पारंपरिक मान्यतेनुसार टाळणे योग्य मानले जाते. तुळशी ही केवळ एक वनस्पती नाही, तर हिंदू धर्मात तिला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि भगवान श्री विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच प्रत्येक पूजेत तुळशीच्या पानाला विशेष स्थान दिले जाते. आज आपण तुळशी समोर होणाऱ्या अशा 5 महत्त्वाच्या चुका जाणून घेणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला तुळशी पूजेसाठी एक अतिशय सोपा मंत्रही सांगणार आहे, जो दररोज फक्त काही क्षण जरी म्हटलं तरी पूजा अधिक फलदायी ठरू शकते. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली चूक आहे तर तुळशीभोवती अस्वच्छता ठेवणे. जिथे तुळस असते ते स्थान शक्यतो स्वच्छ, नीटनेटके आणि प्रसन्न ठेवावे. तुळशीच्या कुंडीभोवती धूळ, कचरा किंवा सुकलेली पाने साचू देऊ नका. शक्य असल्यास दररोज सकाळी त्या ठिकाणी स्वच्छता करा. स्वच्छ वातावरणात पूजा केली की मनही शांत होते. त्याचबरोबर दुसरी चूक आहे तुळशीची पाने निष्काळजीपणे तोडणे. तुळशीची पाने नेहमी आदराने आणि गरजेपुरती तोडावीत. फांद्या मोडू नयेत किंवा झाडाला इजा होईल अशा पद्धतीने पाने काढू नयेत. अनेक कुटुंबामध्ये काही विशिष्ट दिवशी किंवा वेळेत तुळशीची पाने न तोडण्याची परंपरा आहे. त्यामुळे आपल्या घरातील परंपरेचा आदर करणे हे योग्य ठरते. तिसरी चूक आहे पूजा घाईघाईने उरकणे. अनेक जण दिवा लावतात, उदबत्ती दाखवतात आणि लगेच निघून जातात. पण पूजा म्हणजे फक्त विधी नाही, तर श्रद्धेचा भाव आहे. दिवा लावल्यानंतर 2 मिनिटे शांतपणे उभा राहा, डोळे मिटा आणि भगवान श्री विष्णूंचे स्मरण करा. आणि मनात किंवा हळू आवाजात हा मंत्र म्हणा, ओम तुलसे नम. आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय. इतके जरी केले तरी पूजा अधिक मनापासून झाल्याची अनुभूती येते. त्याचबरोबर चौथी चूक आहे तुळशीची योग्य काळजी न घेणे. तुळशीची पूजा करणे जितके महत्वाचे आहे, तितके तिची सेवा करणेही महत्वाचे आहे. वेळेवर पाणी द्या, कोमेजलेली पाने काढा आणि कुंडीची स्वच्छता नेहमी ठेवा. अवश्य तेवढेच पाणी द्या. तुळशीची सेवा ही सुद्धा भक्तीचाच एक सुंदर भाग आहे. आणि ह्या छोट्या न कळत होणाऱ्या चुका आजपासून नक्की टाळा. त्याचबरोबर 5वी चूक आहे पूजा करताना मन दुसरीकडे असणे. कधी कधी आपण पूजा करत असतो, पण मन मात्र दुसरीकडेच असते. मनात सतत विचार येत असतात. अशा वेळी काही क्षण स्वतःला शांत करा. देवाकडे मोठ्या इच्छा मागण्यापेक्षा कृतज्ञतेने नमस्कार करा आणि मनापासून केलेली प्रार्थना ही अधिक समाधान देते. त्यामुळे तुम्ही देखील आजपासून नक्की हे टाळा. आता काही छोट्या पण महत्वाच्या गोष्टी. तुळशी समोर अपशब्द बोलणे, त्याचबरोबर भांडण करणे किंवा अस्वच्छ वस्तू ठेवणे हे देखील टाळा. तुळशीची पाने गरज असेल तेव्हाच तोडा. त्याचबरोबर तुळशीला रोज नमस्कार करा आणि शक्य असल्यास सकाळी किंवा संध्याकाळी दिवा हा नक्की लावा. घरातील मुलांनाही तुळशीचे महत्त्व प्रेमाने समजावून सांगा, कारण श्रद्धा आणि संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे देखील तितकेच महत्वाचे आहे. लक्षात ठेवा, मात्र देवाला केवळ मोठमोठे विधी नको असतात, तर श्रद्धा, स्वच्छता, नम्रता आणि सातत्य यांनाही तितकेच महत्व असते. तुळशीची पूजा मनापासून केली तर घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि भक्तीची भावना अधिक दृढ होते. धार्मिक परंपरा प्रदेश, कुटुंब आणि संप्रदायानुसार बदलू शकतात. त्यामुळे आपल्या घरातील परंपरा आणि वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन याचा आदर नक्कीच करा. आणि आजपासून तुमच्याकडून देखील ह्या नकळत छोट्या चुका होत असतील तर आजपासून त्या सुधारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्ती विशेष चॅनलला नक्की सबस्क्राईब